आता पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। बातमी आहे शरद पवारांसंदर्भातली। कारण अधूनमधून गेल्या काही काळापासून राज्यातच नव्हे तर तिकडे अगदी पार देशात शरद पवार एनडीए मध्ये येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे आणि त्यासाठी अजित पवारही प्रयत्न करताना पाहायला मिळतात अशी शक्यता आहे। मात्र एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनीही काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे या सगळ्या शक्यता खऱ्या होणार का? नेमकं काय घडणार? शरद पवार खरंच एनडीए मध्ये येणार का? बघूया। शरद पवार मोदींबरोबर जाणार? पवारांना एनडीए मध्ये आणायला अजित पवारांचा पुढाकार? पुढच्या काळात पवारांच्या निर्णयानं राजकीय भूकंप? मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये। काकाच्या पुण्याने माझं लय बरं चाललेलं, गयाच्यान खोटं बोलत नाही। आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय, आम्हाला वाद घालायचा नाही। जे अजित पवार राष्ट्रवादीतून फुटून वेगळे झाले ते अचानक काकांची स्तुती करायला लागलेत। त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काका पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादींची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी झाली आहे आणि अजित पवारांना कुठल्याही परिस्थितीत पुणे ताब्यात हवंय। पण त्याच्या पुढची स्टोरी अशी की लवकरच शरद पवार एनडीए मध्ये जाण्याची शक्यता आहे। शरद पवारांना एनडीए मध्ये आणण्यासाठी अजित पवार पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळतेय। आपण शरद पवार यांच्या समावेशासाठी यशस्वी प्रयत्न करू असं भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना अजित पवारांनी सांगितल्याचं बोललं जातंय। गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते सतत एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले दोन वगळता इतर खासदारही निधीच्या मुद्द्यावर एनडीए मध्ये जाण्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय। पक्षात आता फूट न घडवता पक्षानंच एकत्रितपणे भूमिका बदलावी यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या आहेत। भाजपच्या संख्याबळानुसार पण तो निर्णय त्यावेळेला कॉन्शियसली आदरणीय पवार साहेबांनी घेतला गेला नाही, ज्या विचाराच्या माध्यमातून घेतला गेला नाही तो विचार मग मधल्या कालावधीमध्ये साहेबांनी राजीनामा देण्याचं घोषित केलं होतं। त्याची कारण मीमांसा म्हणूनच साहेब देशाचे नेते आहेत म्हणून साहेबांनी कुठली राजकीय भूमिका घ्यावी एवढं सांगण्याइतपत मी अजिबात त्या स्टेजवरती पोहोचलेला नाही आणि मला माझ्या स्वतःच्या मर्यादेची जाणीव आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी पुन्हा अधोरेखित करतो, एनडीए बरोबर सोबतचा कायम राहण्याची आहे। महापालिका निवडणुका झाल्यानंतर शरद पवार एनडीए बरोबर जातील अशा चर्चांना सध्या उधाण आलंय। मात्र शरद पवार स्वतःवर डाग लावून घेणार नाहीत असं संजय राऊतांना वाटतंय। मला तसं वाटत नाही की शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे, हा शाहू फुले आंबेडकर, त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुतराम वाटत नाही। शरद पवार एनडीए मध्ये जाणार अशी चर्चा असतानाच एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी एक भाकीत केलंय। ते म्हणतायत पुढच्या काही काळात मोठा राजकीय तमाशा होईल आणि त्यासाठी त्यांनी बोट दाखवलंय ते शरद पवारांकडे। उसके बाद उनके पास ताकत कहाँ है? उनकी अलायंस में इतने एमएलए कहाँ है? अगर वो जाते हैं तो कैसे जाएंगे? ये तो उनको पूछना चाहिए, आपको पूछना चाहिए लोगों को। उत्तर देते मीडिया के सामने आ रहे हैं। नहीं, अगर वो दोबारा राज्यसभा जाएंगे पवार साहब तो कैसे जाएंगे? नंबर चाहिए ना, मुझे पता चल जाएगा आपको। क्या बोलते तमाशा होगा चाहिए। शरद पवारांची राज्यसभेतल्या खासदारकीची मुदत पुढच्या काही महिन्यात संपतीये। शरद पवार राज्यसभेत जाणार का याबद्दल पवार अजून काही बोललेले नाहीत। मात्र पवार एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय का घेऊ शकतात याचीही काही कारण आहेत। अजित पवार परत आले तर त्यांना परत घेऊ असं शरद पवार म्हणाले होते। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची सरशी झाली, त्यामुळे पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करणं पवारांसाठी जास्त सोयीचं ठरू शकतं। शरद पवार वगळता पवारांच्या राष्ट्रवादीत आश्वासक नवं नेतृत्व नाही। शरद पवारांचं कायम प्रॅक्टिकल राजकारण राहिलंय। देवेगौडा, लालू प्रसाद हे शरद पवारांचे समकालीन नेते। देवेगौडा आणि लालूंच्या पक्षाचं काय झालं हे पवारांच्या डोळ्यासमोर आहे। पक्षाची वाताहत होऊ न देता शरद पवार त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची उत्तम सोय लावतील असा अंदाज आहे। शरद पवारांनी 2014 मध्ये स्थिर सरकारच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिला होता। गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळेंचा भाजप विरोध थोडा नरम झालेला दिसतो। तसंच उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले होते। हे सगळं पाहता शरद पवार पुढच्या काही काळात एनडीए मध्ये जातील असं दिसतंय।
आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील आघाडी हे त्यासाठीचं पहिलं पाऊल असल्याचीही चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.